आम्ही आलेलो आहे मॉलमध्ये आणि आम्ही आलेलो आहे अॅनिव्हर्सरीची शॉपिंग करायला. म्हणजे दोघांची पण करायची आहे तशी. Yes. पण मी असा विचार करते की आता निखिलला ना एक चॅलेंज द्यायचं आणि त्याला मी अजून काही सांगितलेलं नाहीये की काय चॅलेंज द्यायचंय मला असं. आताच भीती वाटत आहे हे काय चॅलेंज देणार आहे. तर माझ्यासाठी ना निखिलने असं कधी स्वतःहून कुठलं काही सिलेक्ट केलेलं नाहीये किंवा काही घेतलेलं नाहीये. तर माझं असं म्हणणं आहे की मी तुला सिलेक्ट केले तेच खूप आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आज माझ्यासाठी निखिल शॉपिंग करणार. म्हणजे अॅनिव्हर्सरीसाठी जे मी आउटफिट घालणार आहे ते मला निखिल खरेदी करून देणार. आताच 2 शॉप सजेस्ट केले होते मी, हिनं नको नाही म्हणली. ते तर झालं, तू बघू शकतोस. पण तू डिसाईड करायचं की काय करायचं. मी फक्त ट्राय करेन आणि ट्राय केल्यानंतर मग तू सांगायचं मला की चांगलं आहे नाही, तुला जे आवडेल ते. आणि आउटफिट म्हणजे कसं आहे की ड्रेस पण येणार त्याच्यामध्ये आणि चप्पल पण येणार आणि त्याच्यामध्ये थोडीशी ऍक्सेसरीज पण तुला घ्यायला लागणार माझ्यासाठी. आणि माझ्या त्याच्यामध्ये पण माझ्या डोळ्यासमोर आता तुझी इमेज अशी तयार झाल्या, काय विचित्र विचित्र घालणार तू आहे तिकडे तू. बघून बोलतोय कारण इथं आहे धनू. तर आणि याच्यामध्ये पण अजून एक चॅलेंज असं आहे की तुला हे सगळं मला फक्त 3,000 रुपयामध्ये घेऊन द्यायचं. मग इथे यायचं नव्हतं, एफसी रोडला जायला पाहिजे होतं. नाही काही नाही, इथं पण मिळतंय, तू शोधू शकतोयस. आणि तुझ्यासाठी आता हेल्पर पण आहे इथं धनू. हेल्पर हो, मग तू आता तिची हेल्प घेऊ शकतोस. फक्त सगळंच तिला विचारायचं नाही, पण तिची हेल्प घ्यायची. ठीक आहे. ठीक आहे. तर चला बघूयात आपण आता कुठं जातोय. मॅक्सला कुठं पण साईड मध्ये जाऊया, कुठं पण चला. पण कमी किमतीत कसं मिळेल ना. तुम्हाला शोधायचं आहे ते. आता कुठे मिळणार, कसं मिळणार ते तुला बघायचं आणि तिची फक्त हेल्प घ्यायची आहे की कसं आहे कसं नाही आहे. ठीक आहे. आणि आउटफिट पूर्ण 3,000 रुपये मध्ये घ्यायचं आहे. माझा चॉईस चांगलाच आहे, त्यामुळे टेन्शन नको घेऊस. ठीक आहे, चलो लेट्स Bye. गो. मी आतमध्ये चाललो आहे वेस्ट साईडच्या. तिकडे बघत आहे, त्याला समजत नाहीये काय बघायचं. बापरे बाप, काय तर डेंजर बघायला लागलाय हा. आता ह्याला समजत नाहीये म्हणून आहे ना धनुला फोन करून त्यांना बोलवलंय. बघ तुला सांगतो काय, इकडे ये सांग. हा बोल. हा कलर मध्ये तुला छान दिसतील, जरा जोरात बोल की. या कलर मध्ये तू छान दिसतील, पण हे तुला आवडेल का नाही माहित नाही. डार्क होणार का, पण घालून बघा छान दिसतील. खूपच छान आहे, आवडला मला. बिग नो फ्रॉम मी एज वेल. बट काय आता हा चूज करेल ते मी घेणार. मी काही करू शकत नाही त्याच्यामध्ये. शोध निखिल, भरपूर वेळ आहे आपल्याकडे, रात्रभर इथं शोधू शकतोस. तुला बजेट मध्ये पण घ्यायचंय ते बघ. हा आउटफिट आवडलेला आहे आता. आणि तुम्ही मला काय बोलायचं ते सांगते मी की तुम्ही हे बजेट मध्ये बघायला लागलाय ना, कारण तुम्हाला 3 गोष्टी ह्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत 3,000 रुपये मध्ये. येस. ठीक आहे, ट्राय करते मी, बघूयात तुम्हाला आवडतंय का. याला जो ड्रेस चूज केलेला ना तो मी घालून बघितला आणि तो मला काही आवडला. चांगला नाही, तो चांगला दिसतच नव्हता म्हणून आवडला नाही. आपण आता अजून पण दुसरीकडे चूज जाऊ तूच आता. करायचंय. हो, मग मी काय दुसरीकडे- म्हणते की तुला एवढे एकदम हार्ड वगैरे असे कपडे चूज करायची गरज नाहीये. सिम्पल जे मी नॉर्मली पण घालू शकते असे पण कपडे Okay. तू चूज करू शकतो. ठीक आहे, चालेल ना. आता आपण दुसऱ्या शॉप मध्ये जाऊ. शॉप इथं सगळं चेक केलंस तू. हो, मला काही ते आवडले नाही, ते नॉर्मली. ठीक आहे, आता नेक्स्ट शॉप मग. आणि सगळ्यात पहिलं तुला ड्रेसच घ्यायला लागेल, मग त्याच्यावरती चप्पल आणि मग ऍक्सेसरीज घ्यायला ठीक आहे लागेल. ना, चालेल. येस गाईस. हा, आणि मी ready आहे. इथे एवढी मोठी लाईन होती ना, मला तर कंटाळा आला करायचा. तर त्यामुळे तू असे कपडे चूज कर जे मला ट्राय नाही केले तरी चालतील. ओके, ठीक आहे, चालेल. हे म्हणजे Yes, नक्कीच. ये मैं तुमसे गुजारिश Yes, करती हूँ. आणि शीतलला मी पर्स गिफ्ट करत आहे. वेस्ट साईड मधून असं निराशाजनक बाहेर पडलो कारण आता तिथं आम्हाला काही मिळालं नाही. हा नाही. आम्ही आलो आहे शॉपर स्टॉपला. Shoppers Stop. आणि इथं एवढ्या गोष्टी महाग आहेत की ह्याच्या बजेटमध्ये नाहीये, कारण 3,000 मध्येच घ्यायचं 3,000 आहे. मध्ये ते बजेट जरा वाढव ना, 4 कर की 4 कर. पण तुलाच घ्यायचं आहे पण नाही, मग तसं कसं, मग ते चॅलेंज नाही राहणार ना. 3,000 मध्ये घेऊनच जायचं मला. कसं दिसायला लागलं एक शोधच नंबरच तू. ओळखणार आहे, विषयच नाही करायचा. येस, शोध. घातलीच हिरोईनच दिसायला पाहिजे. हिरोईन. ठीक आहे, चलो. कसा बिचारा भटकत आहे, काय घ्यायचं काय नाही. निकू मिळालं. नाही नाही यार, काय मला कळतच नाही एवढं मी आयुष्यात तिथं ती बोलवायला कधीच लागली. नव्हतं एवढं आयुष्यात. मला असं वाटतंय मला आज आउटफिट मिळणार नाही, कारण हा फक्त फिरतोय, बघतच नाही काय. जारामध्ये घेऊन आलाय. इथं तर याला बजेटमध्ये काय मिळणार आहे मला माहित नाही, पण लेट सी, सर्च करू आपण. निकू डोकं घासवत बसलायस तू. अरे मग काय यार, 3,000 मध्ये काय येते यार. 3,000चा असं एक 4-5,000 तर कर की, 3,000 मध्ये काहीच येणार आहे यार. मग मी तुला तेच म्हटलंय, मग तू असे चूज कर शॉप्स की जिथं मिळेल. खूप डिफिकल्ट टास्क दिलाय माझ्यासाठी हा, असं वाटत मला आता.
टास्कच असतं. असंच चॅलेंजेस असते करणार. जर बजेट वाढवून मी दिलं असतं तर तू काही पण घेतलं असतं, कधीच झालं असतं आपलं शॉपिंग करून. अरे बघतो नुसतं आता काय. असं तू मगाशी पण म्हटलंस, पण चला आता पटकन आवर लाईफस्टाईलला. आणि आता इथं निकूला भरपूर काय काय आवडत आहे, भरपूर काय काय उचललंय यांनी. मी एवढं छान सगळं उचललेलं आहे, आता तुला हा. ट्राय करायला बघ कशी वाटतं. करणार तर मी ट्राय पाठीमागे करणार. असं करू नको बोलतोय. मी असं काहीच बरोबर केलेलं आहे. नाही, उगीच माझ्यावर हे नको करू. आरोप प्रत्यारोप करू धनूला नको. विचारून घेतलं असणारच तू नाही, हे. मी माझं मी गप्प बस, मी बघितलं नव्हतं. माझं मी घेतलंय का? ठीक आहे. निकू काय काय चूज करून आलाय. बापरे, मला ऑफिसलाच पाठवणार आहे वाटतं. हा निकू, तुला माहितीये ना आपली अॅनिव्हर्सरी आहे ते. हे बघ मिलिटरी जायचंय तुला का? हे भगवान, मला काहीच नाही आवडलं यातलं. ठीक आहे, हा ग्रीन जर चांगला वाटायला लागला. आणि हे काय, हा टॉप आहे. आणि त्याच्या खाली काय घालू? खाली आउटफिट घ्यायचं निकू. अरे. पण मी हे फक्त घालून कसं दाखवणार तुला जर खाली काहीच नाही घेतलं तर. हे बाकीचं ट्राय कर, हे दोन खूप छान दिसते. मी आता सगळे ट्राय केले ड्रेस. आता निखिल चूज करेल याच्यातून कोणता, पण त्याला हाच आवडलाय तर मे बी मग आम्ही हाच घेऊ. बघू आपण अजून 2-3 शॉप मध्ये बघू, जर नाही आवडला अजून काही पण तर मला लास्ट आता ऑप्शन. पण आता असं झालंय, मला मी उगीच त्याला चॅलेंज दिलं कारण हा अजिबातच तुला आवडले का इथं कुठले सांग बरं मला जरा. ते काय पण असं मी बघितलेच नाहीत ना तू चूज करायला म्हणून. ठीक आहे ना, अजून 2 शॉप बघू आणि बघू आणि ठरवू. चलो, कसे वाटले तुला आत्ताचे कपडे? तू सांगायचं आता कशी मी वाटले सांगितलं, मी तुला सांगितले शेवटचे 2 आहेत ना, हे छान आहेत. तो पहिला खूपच गणका दिसत होता. तू चूज करायचं. दोन्ही आहे. दोन्ही तर झाला नाही. एक अॅनिव्हर्सरी साठी, एक मग 3,000 मध्ये बाकीचं सगळं अॅनिव्हर्सरी साठी सोडून मी म्हणतोय की एक वेगळा घे म्हणून. खरंच छान दिसतं. ते वरती असं हे झालं नाही. मी फर्स्ट वाला बघितला नाही, बट हे दोन्ही मला आवडले. मी आउटफिट्स ठीक आहे, पुढे. आउटफिट्स घेतलेले आहे आणि आता परत Yes. आम्ही वेबसाईट मध्ये येतोय कारण तिथं चप्पल आणि मॅचिंग accessories बघायला आहेत. Yes. चलो. जसं मोबाईल घेतल्यावर चार्जर आणि हेडफोन घ्यावा लागतो, तसं कपडे घेतल्यावरती चप्पल, सँडल, शूज, कानातले, नाकातले सगळं घ्यावं लागतं मित्रांनो. अॅनिव्हर्सरीच्या ड्रेसवर घालण्यासाठी काय बघत आहे बघा. अॅनिव्हर्सरीच्या ड्रेसवर घालण्यासाठीच नाहीये, मी असंच चाललो छान वाटतं. आता खोटं बोलू नको. राजस्थानला गेलतो ना तेव्हाचे हत्ती आहेत. दाखव त्यांना याच्यावर. छान आहेत पण ड्रेसवर त्या मॅचिंग नाही आहेत. मला असं वाटायला लागलंय की निखिलला चॅलेंज दिलंय पण धनू जास्त कष्ट करताय त्याच्यामध्ये. हेल्प सांगितलेलं मी सगळं तुला घेऊन दिलेला आहे. त्याचा काही संबंध नाही. ते त्यात पण तिनंच हेल्प केलं मला माहितीये. 101% शुअर. बघ त्यात पण नाही निलेश म्हणली ती. तू पण नाही केलं. तिचा नवरा आहे, तू कसं निकू करते तसं ती निलू करते. असू दे काही पण ते सत्य बाहेर पडलंय तुझ्या तोंडातून. तो ब्लॅक छोटावाला मीच काढलेला आहे. बरं ठीक आहे, मग तू चप्पल हेल्प घ्यायची तुला. चित्ते घालून दाखव गं. बरं ठीक आहे, मी घालून बघते. आणि ह्याला काय माहिती नाही ह्याला कुठल्या टाईपचं काय आवडायला लागलंय. ही कशी चालत आहे बघा, आणि आता ही बघू आता हिला काय आवडतं का. काय वाटते शीतल, आहे का चांगलं? हे कुठे एवढं हिल नाही आहे, फ्लॅटच आहे ना. छान दिसत. तर निखिलनी 3,000च्या आतमध्ये शॉपिंग करून दिलेली आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आम्ही सगळंच घेतलेलं आहे. जे घरी जाऊन दाखवत होता मी तुम्हाला. घालून दाखव. नाही घालून नाही दाखवणार, ते त्याच दिवशी घालते ना. ओके ठीक आहे, तर घरी जाऊन दाखवतो मी. बाय. आणि आम्ही घरी आलेलो आहे शॉपिंग Yes. करून. आणि निखिलने 3,000 मध्ये शॉपिंग केलेली आहे आणि बजेटमध्ये जसं त्याला वाटलं तसं त्यानं चूज केलं आणि मी त्याला हो म्हटले फायनली. कारण त्यांना बजेटमध्ये ड्रेस मिळत होते, खूप महाग होते. आम्ही शेवटी गेलो. मी म्हणलं सुद्धा की थोडस बजेट वाढू 1-2 हजार तरी पण नाही ना, मग तो चॅलेंज कसा झाला असता ना. 3,000 मध्ये तुला घ्यायचं आहे. पण मला सांगा 3,000 मध्ये हिला ड्रेस पण पाहिजे होता, त्याच्यावरच्या ऍक्सेसरीज पण पाहिजे, चप्पल सुद्धा त्या ऍक्सेसरीज मध्ये इन्क्लूड असणार. 3,000 मध्ये कसं काय बसून? हे बघ मी तुला तरी सुद्धा बसवलं ठीक आहे. म्हणजे माझं काय होतं की म्हणजे ह्या लोकांनी जर असं स्मार्ट करू शकत होते की 1,000 मध्ये चप्पल आणि ऍक्सेसरीज बसू शकतात, तेवढ्यात मिळतंय. आणि ते पण त्यांना ते समजलं नाही. मग ह्यांनी काय केलं, पहिल्यांदा ड्रेस म्हणजे कमी पैशांचं सर्च करायला चालू केलं की पहिलं आपल्याला एवढं घ्यायचं असं करत त्यांनी कमी पैशांचं ड्रेस बघायला चालू केलं. आणि मग मग ते तर झालं, पण तुम्ही तसं डिवाइड करायला पाहिजे होतं असं माझं म्हणणं आहे. पण ठीक आहे, मला आवडला ड्रेस, क्वालिटी वगैरे पण चांगली आहे, असं काही नाही. आपण ड्रेसपेक्षा महाग झाला आहे माझं चप्पल.
कारण बजेट जास्त उरलेलं होतं म्हणून मग ते आम्ही चप्पल सगळं चांगली युटिलाइज घेतली. केलं. बरं ठीक आहे, मी आता Yes. दाखवते ड्रेस. तर हा आहे ड्रेस, ब्लॅक कलरचा असा स्ट्रिप्स वाला ड्रेस आहे. हा छान चांगला आहे, दिसतो. कॉटन मध्ये ड्रेस आहे आणि सिम्पल छान दिसेल जर ह्याला म्हणजे असं चांगलं ह्याला आणि असं म्हणजे ते Style छोटं जॅकेट असतं ना पण तुमचं. मग ते 3,000 मध्ये बसणार नाही नाही. नाही ते घेतलंच नाहीये ना आपण. मग ते तेच म्हणलं की म्हणलं. मी पुढच्या जर काही करायचं असेल अजून तर ते हा करता पण नाही, येईल. पण जे तू सिलेक्ट केलेस तेच मी अॅनिव्हर्सरीला हा, घालणार, तेच त्यामुळे आहे. जॅकेट Yes. वगैरे ते आता त्याच्यामध्ये येणार ठीक आहे नाही. चालेल. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला ऍक्सेसरीज म्हणून हे घेतलं आहे, हुप्सचा सेट आहे हा. असं करतात ते. तुझा असं चेहरा लपवता तुझा. हा नाही, मग हुप्सचा हा सेट घेतलेला आहे. हे पण छान आहे, मला आवडलं. आणि ब्रेसलेट वगैरे हा बघत होता, त्याच्यामध्ये अजून म्हणजे बजेट होतं घेण्यासारखं, पण पण ते आवडलेलं नाही तुला काय आवडले नाहीत म्हणून मग ते घेतलेले. म्हटलं जाऊ दे, मग त्याच्यामध्ये काय आपण पडायला नको. इन्व्हेस्ट करण्यात काही अर्थ नाही. हम्म. मग फक्त हे एवढंच घेतलं, पण ठीक आहे. मग बाकीची मी ज्वेलरी आता घालून घेईन, आता काय ज्वेलरी वगैरे चालून जाईल आता. येस. आणि हे घेतलेली आहे मी चप्पल. म्हणजे ही अशी घेतली की ही कुर्ती सॉरी वन पीसवर तर छान दिसेलच, आणि मला कुर्ती वगैरेवर पण घालता येईल. आणि असं नॉर्मली जेव्हा आपण ते हाफ कुर्तीज किंवा शॉर्ट कुर्तीज वगैरे घालतो ना, त्याच्यावरती त्याच्यासाठी पण पण हे चालेल. छान दिसतील. म्हणून मग आम्ही हे असे मल्टीपर्पज चप्पल घेतलेले आहेत. ठीक आहे. आणि तसं तर हे तर सॉरी. अॅनिव्हर्सरीसाठी म्हणून ह्याने सिलेक्ट केलं, पण आम्ही अजून बाकीची पण भरपूर शॉपिंग केलेली हा आहे. ते तर आहे. पहिल्याही आणि- मला मी 2 ड्रेस काढल्यावरती म्हणतात नाही नाही 3,000. अगं म्हटलं एक अॅनिव्हर्सरी घे आणि एक जे आहे ते असंच घे. हा ते पण चांगला घेतलंय. वाटलाय तर. आणि अजून एक मी शूज घेतलेत आणि एखादं टी शर्ट वगैरे असं काहीतरी घेतलं. आणि मी काही घेतलेलं नाही आहे. असा होता आमचा अॅनिव्हर्सरी आउटफिट चूज करण्याचा व्लॉग. Vlog. आणि तुम्ही इथंपर्यंत बघितलं त्याच्यासाठी धन्यवाद. असेच आमचे व्लॉग्स बघत राहा. आम्हाला लाईक करा, Like शेअर करा, subscribe सबस्क्राईब करा, करा आणि comment आमचा करा. व्हिडिओ पूर्ण बघत जावा तुम्ही प्लीज. कारण की चांगले असतात. आमचा व्हिडिओ नंतर नंतर मजेदार असतो जास्त. हा, बाय.